शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य त्यांनी आज सिद्ध केलेलं असलं, शिक्षणाला सामाजिक बदलाचं साधन बनवलेलं असलं तरीही आजही स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही सर्वसामान्य जनता ही अज्ञानाच्या पारतंत्र्यात अडकलेली दिसत आहे। त्यामागील कारणे भरपूर असली तरी त्यातील प्रमुख कारण आहे ती म्हणजे आर्थिक परिस्थिती। आणि याच परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन सक्षम होता यावं यासाठी सरकार विविध शिष्यवृत्ती योजना राबवत असतं। म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, शिक्षणाचा दीप तेवला अंधार दूर केला, शिक्षणाचा दीप तेवला अंधार दूर केला, समतेचा मंत्र देऊन शिष्यवृत्तीने समाज उजळविला, शिष्यवृत्तीने समाज उजळविला। नमस्कार, मी एकता नलावडे विषय मांडत आहे शिष्यवृत्ती योजना आणि अंमलबजावणी। मित्रांनो, शिष्यवृत्ती म्हणजे काय? तर शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारी आर्थिक मदत आणि तिची अंमलबजावणी म्हणजे प्रत्यक्षात ती योजना योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीची प्रक्रिया होय। केंद्र आणि राज्य सरकार विविध शिष्यवृत्ती योजना चालवतात, ज्यात गुणवत्ता, आर्थिक दर्जा आणि विशिष्ट सामाजिक घटकातील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो। केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना या NSP पोर्टलद्वारे तर राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना या MHADBT पोर्टलद्वारे राबवल्या जातात। यात अनेक संस्थाही कार्यरत असतात, जसे की मराठा समाजासाठी सारथी, अनुसूचित जातींसाठी बार्टी, महाज्योती अशा अनेक संस्था स्पर्धा परीक्षा, परदेशी व महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबवतात। तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजना, स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाही राबवल्या जातात। सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागातर्फे अनुसूचित जातींसाठी केंद्रीय पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनाही सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राबवल्या जातात। मित्रांनो, गरिबीने ग्रासलेला माणूस हा शिक्षणाचा विचार करू शकत नाही। त्यात भर असते ती पालकांच्या अज्ञानाची। त्यातही परिस्थिती हलाखीची असेल तर मुला-मुलींच्या शिक्षणामध्ये मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाते। अशा वेळेस वंचित असलेल्यांना शिक्षणाच्या ध्येयपूर्तीच्या प्रवाहात आणण्याचे काम ही शिष्यवृत्ती योजना करतच असते। गुणवत्ता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे काम ही शिष्यवृत्ती योजना करते। शिवाय संशोधन व कौशल्य विकासालाही या शिष्यवृत्ती योजनेमुळे प्रोत्साहन मिळू लागले आहे। त्यामुळे करिअरला प्रोत्साहन देणारी आणि भावी पिढीच्या स्वप्नांना गवसणी घालणारी जरी ही शिष्यवृत्ती योजना असली तरी त्यातील त्रुटींवर काम करणे हे तितकेच गरजेचे आहे। बऱ्याचदा शिष्यवृत्ती योजनांचा कव्हरेज हा शैक्षणिक शुल्कापुरताच मर्यादित असतो। त्यात राहण्याचा, खाण्याचा, प्रवासाचा व इतर शुल्क समाविष्ट नसतो। त्यामुळे स्थलांतरित विद्यार्थ्यांना विचारात घेऊन काही शिष्यवृत्ती योजनांचा कव्हरेज व्यास हा वाढवला गेलाच पाहिजे। अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव, जागरूकतेचा अभाव, पात्रता निकष व कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न होणे यामुळे बरेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात। म्हणून या शिष्यवृत्ती योजना अधिक सुलभ व पारदर्शक करायच्या असतील तर जनजागृती मोहीम ही राबवली गेलीच पाहिजे। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सेल्सद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन हे दिले गेले पाहिजे, तरच अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणीत विद्यार्थ्यांना खऱ्याने मदत मिळू शकेल। मित्रांनो, आर्थिक गैरव्यवहार करून खोट्या कागदपत्रांच्या आधारावर निकषात न बसणारे देखील या योजनेचा लाभ घेऊ पाहतात। त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी खोट्या कागदपत्रांची निर्मिती करणाऱ्या दलालाला चाप बसवून कागदपत्रांची पूर्तता ही वेळेवर होणे तितकेच गरजेचे आहे।
पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर ती वेळेवर मिळावी यासाठी तिचा पाठपुरावा केला गेला पाहिजे. शिष्यवृत्तीचा पात्रता निकष, अर्जाची व मंजूर झालेल्या शिष्यवृत्तींची माहिती एका व्यवस्थित डेटाबेसमध्ये जतन करणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने मागील अर्जांची स्थिती तपासणे शक्य होईल आणि माहितीचा पोहोचही वाढेल. मंडळी, अलीकडेच पंजाबमध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत कोट्यावधीचे घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शिष्यवृत्ती योजनांचे एकत्रित विलीनीकरण करून त्यासाठीची व्यवस्था ही योग्य नियंत्रणात आणणे हे तितकेच गरजेचे आहे. कारण प्रगतीचा मार्ग आहे एक, ती म्हणजे अंमलबजावणी. म्हणून या शिष्यवृत्ती योजना फक्त कागदोपत्री चोख असून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणीही चोख होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी शासनाबरोबरच एक सुजाण नागरिक म्हणून आपणही लोकशाहीच्या माध्यमातून रास्त मार्गाने त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने शैक्षणिक दर्जा सुधारेल आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे व गळतीचे प्रमाण तर कमी होईलच, पण भारतही साक्षर नक्की बनेल. त्यामुळे या माणसांच्या गर्दीत माणुसकी हरवून न देता आपल्यातलं माणूसपण जपवूया आणि खऱ्या अर्थाने एक ओतप्रोत समाज घडवूया. जाता जाता मी फक्त एवढंच म्हणेन, आकाशाच्या प्रगतीलाही मानवाचे हित कळावे, सज्ज असावे, दक्ष असावे, अस्मितेचे रक्षण करावे, एकमात्र ध्यानी असावे. आजची कृती ही उद्याची प्रगती, योग्य अंमलबजावणी हीच खरी नीती, योग्य अंमलबजावणी हीच खरी गती. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.